ख्वाहिशों से गिरते नहीं फूल झोली में, वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा। ख्वाहिशों से गिरते नहीं फूल झोली में, वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा। कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहकर, कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहकर, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा। तर सुरुवातीलाच तुम्हाला 3 कमिटमेंट करतोय। पहिली कमिटमेंट मी तुम्हाला करतोय की यानंतरचा हा 1 तास तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा 1 तास असणार आहे। तुमच्या विचारांना नवी दिशा देणारा 1 तास असणार आहे। तुमच्या जीवनात क्रांतिकारी परिवर्तन घडणारा 1 तास असणार आहे। तर त्यासाठी ही माझी तुम्हाला पहिली कमिटमेंट। सेकंड कमिटमेंट तुम्ही मला द्या की या पुढचा 1 तास तुम्ही सर्वजण शांत चित्ताने या ठिकाणी बसाल, पूर्ण एकाग्रतेने बसाल। तुमचे मोबाईल कृपया स्विच ऑफ करा। कुठलेही टेन्शन शंका डोक्यात ठेवू नका। पूर्ण ज्याप्रमाणे लहान मूल अगदी निरागस असतं त्याप्रमाणे इथे बसा। तुम्ही तयार आहात सर्वजण? यस ऑर नो? आवाज येत नाही। यस ऑर नो? थँक्यू थँक्यू। आणि थर्ड कमिटमेंट आपण सर्व मिळून या सेशनच्या शेवटी करूयात। ती एक वेगळ्या प्रकारची कमिटमेंट असेल। तर चला मित्रो, एक अत्यंत प्रेरणादायी व्हिडिओ, म्युझिक आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असलेलं सेशन ज्याचं नाव आहे गोल सेटिंग अँड अचिव्हिंग आपण सुरुवात करूया। मला माहिती आहे टाळ्या वाजवण्याचे फायदे। टाळ्या वाजवण्याचे 3 फायदे आहेत। पहिला फायदा, आपल्या हातामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात। हे ॲक्युप्रेशर पॉईंट्स टाळ्या वाजवल्याने काय होतात? प्रेस होतात। आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञांचा असा निष्कर्ष आहे की ज्या लोकांचे हाताचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स व्यवस्थित प्रेस होतात त्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता 40% कमी होते। किती टक्क्यांनी कमी होते? मग तुम्हाला वाटतं तुम्हाला हार्ट अटॅक आला पाहिजे? मग काय करावं लागेल? एकदा जोरदार वाजवा। व्हेरी गुड, थँक्यू। सेकंड रिझन टाळ्या वाजवण्याचं की ज्या भागात जास्त टाळ्या वाजतात त्या जे लोक आहेत जे बसलेले आहेत त्यांना कधीही डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया होत नाही। कारण काय? टाळ्या वाजवल्यामुळे मच्छर एक तर मध्ये आले तर काय होईल? ते ऑन द स्पॉट खलास, नाहीतर आवाजाने पळून जातील। मग तुम्हाला वाटतं तुम्हाला चिकनगुनिया झाला पाहिजे? एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी, किंवा चिकनगुनिया होऊ नये म्हणून जोरदार टाळ्या वाजवा। मित्र, आपला जो जन्म, हा जन्म कुठे केव्हा कसा झाला आपल्या हातात होता का? नाही। आपला जन्म कुठल्या देशात, कुठल्या घरात, कुठल्या आईवडिलांच्या पोटी केव्हा कसा होईल आपल्या हातात नव्हतं। तसंच आपला मृत्यू सुद्धा कसा होईल, केव्हा होईल, कुठे होईल आपल्या हातात आहे का? नाही। परंतु या दोघांमधलं अंतर, त्याला आपण काय म्हणतो? आयुष्य म्हणतो, लाईफ म्हणतो। हे मात्र सर्वार्थानं आपल्या हातात आहे। आणि हे आयुष्य अधिकाधिक सुखी, संपन्न, समृद्ध, वैभवशाली, ग्रेट, हेल्दी, सक्सेसफुल आणि प्रॉस्परस कसं बनवायचं सर्वार्थानं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे, स्वतःच्या तुमच्या हातात आहे। कारण काय की आपणच आपल्या आयुष्याला आकार देऊ शकतो, आपणच आपल्या आयुष्याला घडवू शकतो आणि स्वतःचं आयुष्य घडवता घडवता आपण समाज आणि देशाला सुद्धा घडवू शकतो। तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये आपलं आयुर्मान सरासरी किती आहे? 77 इयर्स। आता आपलं आयुष्यमान वाढलंय, 65 77 वरती गेले। परंतु जरी आपलं आयुष्यमान 77 वर्ष असलं तरीही तुमच्या हातात साधारणतः फक्त 19.5 वर्ष तुम्ही जगतात। तुम्ही म्हणाल 77 वर्ष आणि 19.5 वर्ष, किती वर्षाचा फरक आहे? फास्ट किती फरक आहे 19.5 आणि 77 मध्ये? 57.5 वर्षाचा फरक आहे। हे 57.5 वर्ष आपले कुठे जातात? एकदा बघा, तुमचं काम किंवा अभ्यास, ड्युटीसाठी तुम्हाला 7 वर्ष आयुष्यातले तुम्हाला द्यावं लागतात, पोटा पाण्यासाठी, शिक्षणासाठी। त्यानंतर झोपण्यासाठी आपल्या आयुष्यातले किती वर्ष जातात? 22 वर्ष जातात। टेलिफोन, मोबाईल, तुम्हाला माहिती आहे मोबाईल प्रत्येकाकडे आहे मोबाईल, सोशल मीडिया, आपल्या यावरती साधारणतः आयुष्यभरात 2 वर्ष जातात। त्यानंतर आंघोळ, इतर शारीरिक क्रिया करण्यासाठी 3 वर्ष जातात। कपडे घालण्यासाठी आपण किती वर्ष घालवतो आयुष्यातले? 1.5 वर्ष। हे माझे आकडे नाही, हा सायंटिफिक रिसर्च आहे। 1.5 वर्ष आपण नुसते कपडे घालण्यात जातो। त्यानंतर टीव्ही पाहण्यात आपल्या आयुष्यातले किती वर्ष जातात? 5 वर्ष जातात। सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यामध्ये आपले साधारणतः किती वर्ष जातात? 6.5 वर्ष जातात। प्रवासामध्ये आयुष्यातले किती वर्ष जातात? 4 वर्ष जातात। खाण्यामध्ये आपले किती वर्ष जातात? 6 वर्ष आयुष्यातले आपण फक्त काय करत असतो? जेवण किंवा खात असतो। आणि ज्या देवानं आपल्याला निर्माण केलं त्या देवासाठी आपण किती वर्ष देतो? फक्त
6 महिने देतो, 6 वर्ष नाही. ज्याने तुमची निर्मिती केली त्या देवासाठी किंवा ध्यान धारणा आध्यात्मिक कामासाठी आपले फक्त आयुष्यातले किती दिवस जातात, किती वर्ष जातात? वर्ष नाही, 6 महिने जातात. तर असे आपल्या आयुष्यातले 57.5 वर्ष कशामध्ये जातात? साधारणतः दैनंदिन क्रियांमध्ये जातात. आपल्याकडे आयुष्य किती उरलं? फक्त 19.5 वर्ष. त्यामधलं तुमचं वय जर आपण पकडलं सरासरी 20 वर्ष, म्हणजे तरी तुमचे 5 वर्ष निघून गेले आहेत. म्हणजे फक्त 14 वर्ष आहेत की या 14 वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे या जगामध्ये. फक्त तुमच्याकडे 14 वर्ष. आता यावरून तुमच्या लक्षात येईल की एवढा कमी वेळ आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तर काय करावं लागेल? त्यासाठी गोल सेटिंग अँड अचिव्हिंग हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे. व्हाय डू वी वर्क? आपण काम करतोय, शिक्षण घेतो, ते कशासाठी घेतोय? कोणी सांगेल? तुम्ही जे शिकत आहात ते का शिकत आहात? किंवा आपण जे काही काम करतोय दैनंदिन जीवनामध्ये ते का करतोय? व्हेरी गुड. आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी. आणखी लास्ट, स्वतःला घडवण्यासाठी. व्हेरी गुड. त्याला जोरदार टाळ्या वाजवा. आणखी कशासाठी करताय तुम्ही हे सर्व? यस, नॉलेज वाढवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी. व्हेरी गुड. यस, आपल्या गरजा, तुमच्या सर्व ज्या नीड्स आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. व्हेरी गुड. आणखी यस, समाजात रिस्पेक्ट मिळवण्यासाठी, आदर मिळवण्यासाठी. व्हेरी गुड. प्रत्येकाकडे वेगवेगळे कारणं आहेत आणि सर्व कारणं बरोबर आहेत. तर तुम्हाला साधारणतः आपण विचार केला तर आपण का काम करतो, तर सर्वात आधी टू गेट सक्सेस. आपल्याला काय मिळवायचं? सर्वांना यश मिळवायचं. सेकंड, यश मिळवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य कसं असलं पाहिजे? हॅपीनेस, आयुष्यामध्ये आनंद असला पाहिजे. थर्ड, टू गेट पीस, शांतता मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. यामध्ये मग बाकी सर्व गोष्टी आल्यात. मित्रो, या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण मी देतो तुमच्या समोर. सर्वात पहिलं तुम्हाला एक चित्र दिसतंय. काय आहे? कशाचं चित्र आहे हे? बुकिंग काउंटर आहे. कसलं? रेल्वे स्टेशनवरचं. तुम्ही गेलात बुकिंग काउंटरवर? कोणी कोणी गेले तिकीट काढायसाठी किंवा रिझर्वेशनसाठी? व्हेरी गुड, सर्वजण गेलेत. आता तुम्ही बुकिंग काउंटरला गेल्यानंतर काय करता? आपण फॉर्म घेतो, फिलअप करतो. तुम्ही जर गेले तिकीट काउंटरवर आणि त्यांना म्हणाले की मला एक तिकीट द्या, देईल का तुम्हाला तो तिकीट? तो काय विचारेल तुम्हाला? कोणत्या गावाला जायचंय? मग तुम्ही त्याला गावाचं नाव सांगितलं, मला मुंबईला जायचंय, मला तिकीट द्या, देईल का तो? काय विचारेल नंतर? कोणत्या गाडीचं पाहिजे, पॅसेंजर पाहिजे, सुपरफास्ट, फास्ट. त्यानंतर तुम्ही ते पण सांगितलं. त्यानंतर तुम्हाला केव्हा जायचंय ते पण तो विचारेल. रिझर्वेशन जर करायचं असेल तर आणखी डिटेल तुम्हाला जावं लागेल. त्यामध्ये कुठून कुठे जायचं आहे, किती तारखेला जायचं आहे, किती वेळ जागेल, तेव्हा किती वाजता तुम्ही तिथे पोहोचाल, तुमचं सीट नंबर, तुमचं AC पाहिजे, तुम्हाला 3 टायर पाहिजे. म्हणजे एवढ्या सर्व गोष्टी आपण लिहून काढतो एक साधा तिकीट बुक करण्यासाठी, ज्यासाठी की तुम्हाला फक्त आयुष्यातला किती तास द्यावा लागेल? एखादा 12 तासाचा प्रवास असेल. मित्रांनो, मग आता विचार करा की 12 तासाच्या प्रवासासाठी आपण एवढी तयारी करतो, पूर्ण लिहून काढतो कुठे जायचंय, केव्हा जायचंय. तसं आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठे जायचंय, तुम्हाला कुठलं ध्येय मिळवायचं आहे, यासाठी तुम्ही कधीतरी कागद आणि पेन घेऊन बसले आहात का? आणि का कागदावरती तुम्ही असं लिहून काढलंय का? यस ऑर नो? कोणी कोणी लिहून काढलंय? यस, प्लीज हात वरती करा. असं कोणी केलंय की एक पेन आणि कागद घेऊन तुम्ही बसलेत आणि माझ्या आयुष्यात मला कुठे जायचं ते लिहून काढलं? व्हेरी गुड. प्लीज उभे का. तुमचं काय गोल आहे, काय ध्येय आहे आयुष्यामध्ये? सायंटिस्ट व्हायचं एकदा. आणि काय केलंय त्यासाठी तुम्ही? सगळं लिहून ठेवलंय. व्हेरी गुड. आणखी कोणी? एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी प्लीज. तुम्हाला एका साध्या प्रवासासाठी आपण एवढी तयारी करतो, तर तुमच्या आयुष्यामध्ये जो प्रवास आहे, जे ध्येय आहे, त्यासाठी आपल्याला खूप तयारी करावी लागेल. एक छोटासा सर्वे आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी नाव ऐकलंय? कोणी कोणी ऐकलंय? एक वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये एक सर्वे करण्यात आला मित्र. 100 MBA करणारे विद्यार्थी होते. या MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही ध्येय निश्चित केलं आहे का? तो प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर लिहायला सांगितलं. दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यातलं ध्येय निश्चित केलं आहे आणि ते लिहिलं आहे का? त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यातलं ध्येय निश्चित केलं आहे, ते लिहिलेलं सुद्धा आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्याची ब्ल्यू प्रिंट किंवा ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे का? असे किती प्रश्न विचारले? 3 प्रश्न. आणि या 3 प्रश्नांच्या उत्तरावरून त्यांचा एक सर्वे करायला आला आणि त्यांचं सर्व 100 विद्यार्थ्यांचं वर्गीकरण केलं. जेव्हा वर्गीकरण केलं तेव्हा रिझल्ट हा होता की 100 पैकी 84 विद्यार्थ्यांकडे कोणतंही ध्येय
नव्हतं. आणि हे विद्यार्थी कुठले आहेत मित्र? हॉवर्ड युनिव्हर्सिटीतले MBA करणारे विद्यार्थी आहेत की ज्यापैकी 84% विद्यार्थ्यांकडे आयुष्यातला कुठलाही गोल नव्हता. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ज्यांच्याकडे लिहिलेला गोल होता असे किती विद्यार्थी होते? फक्त 13%. आणि ज्यांच्याकडे ॲक्शन प्लॅन होता असे फक्त किती होते? 3%. आणि आपण इथे बसलेल्यांपैकी तुम्ही बघितलंय की लिहिलेलं फक्त इथे किती व्यक्तीकडे आहे? फक्त एका व्यक्तीकडे आहे. आणि भारतात जर हा आपण पुन्हा सर्वे केला तर काय होईल? किती टक्के लोकांकडे मिळेल असं ध्येय लिहिलेलं, निश्चित केलेलं आणि ब्ल्यूप्रिंट असलेलं? 1%. किती असेल? 1%पेक्षाही कमी येईल. हे का होतं? का आपल्याकडे ध्येय निश्चिती, गोल सेटिंग, अचिव्हिंग यावर बोलल्या जात नाही, लिहिल्या जात नाही किंवा तुमच्याकडून करून घेतल्या जात नाही? जी पारंपरिक शिक्षण पद्धती आहे यामध्ये फक्त आणि फक्त हा विद्यार्थी कसा अकॅडमिकली पुढे जाईल, परीक्षेत त्याला मार्क्स कसे मिळतील आणि एक सर्टिफिकेट घेऊन तो कसा बाहेर पडेल एवढंच बघितलं जातं. परंतु जगण्यासाठी किंवा देशामध्ये स्वतःचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जे आवश्यक आहे ते मात्र त्याला फारसं शिकवलं जात नाही मित्रो. म्हणून ही अवस्था तुमची होऊ नये त्यासाठी जे आजचं सेशन आहे मित्रो. आपल्या आयुष्यामध्ये 3 काळ असतात. पहिला कुठला असतो? पास्ट म्हणजे भूतकाळ, दुसरा असतो प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आणि तिसरा असतो फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. तर एक लक्षात ठेवा, आज तुमची जी अवस्था आहे, आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तुम्ही कॉलेजला असाल, तुम्ही एखादा जॉब करत असाल, काही असाल, हे कशाचा परिणाम आहे? आज तुम्ही जे काही आहात याचा परिणाम कशाचा आहे? तुम्ही भूतकाळामध्ये म्हणजे कालपर्यंत जे काही प्रयत्न केलेत, जी मेहनत घेतली त्याचा परिणाम आहे की तुम्ही आज जे आहात ते आहात. आज मी तुमच्यासमोर बोलतोय प्रशांत वावगे, मी आज एक क्लास 1 ऑफिसर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. हा कशाचा परिणाम आहे? मी कालपर्यंत जी काही मेहनत घेतली, MPSC तयारी केली, MPSC एक्झाम क्लिअर केली, इथपर्यंत आलोय त्याचा परिणाम आहे. परंतु उद्या फ्युचरमध्ये मी काय असावं, तुम्ही काय असावं हे जर तुम्हाला ठरवायचं असेल आणि तसं व्हायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? तुमचा जो प्रेझेंट आहे तो पूर्णतः उपयोगात आणावा लागेल. तो कसा आणायचा, आपलं ध्येय कसं ठरवायचं याकडे आपण हळूहळू जाऊया. मित्र, सर्वात आधी मला सांगा, व्हॉट इज अ गोल? ध्येय म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? प्लीज रेज युअर हँड ज्यांना बोलायचंय, सांगायचंय. काय वाटतं तुम्हाला? व्हॉट इज अ गोल? येस प्लीज. व्हेरी गुड. व्हॉट आय वॉन्ट टू अचीव्ह, आयुष्यात काय मिळवायचं म्हणजे गोल. व्हेरी गुड. एकदा जोरदार त्यांच्यासाठी. आणखी कोणाला काय वाटतं? व्हॉट इज अ गोल? गोलला आपण शॉर्ट मध्ये म्हणायचं झालं तर गोल इज अन ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? उद्दिष्ट. विच अन इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा व्यक्ती और ऑर्गनायझेशन, एखादी संस्था इंटेंड्स टू अचीव्ह म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला जे मिळवायचं असतं उद्दिष्ट, त्याला काय म्हणतो आपण? त्या संस्थेचं, त्या व्यक्तीचं गोल म्हणतो. एक साधारणतः आपण आपल्याला असं गोलची व्याख्या करता येईल. मित्र, आपल्या आयुष्यामध्ये गोल काही इच्छा तुमच्या मनामध्ये असतात. इच्छा हे कशा असतात? इनव्हिजिबल असतात. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात. आता सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होते, तर तुम्हाला काय वाटतं? पाहिल्यानंतर आपल्याला काय व्हायचं आयुष्यामध्ये? क्रिकेटर व्हायचं. बाहुबली रिलीज झाला, किती कोटी कमावले बाहुबलीने? 2200 कोटी कमावले. मग आपल्याला काय वाटतं? फिल्म इंडस्ट्री चांगली आहे, जरा ऍक्टर विक्टर होता आला, ऍक्ट्रेस होता आला तर बघूया. त्यानंतर एखादा डॉक्टर बघितला, डॉक्टर झालं पाहिजे. म्हणजे आपल्या अशा इच्छा कशा असतात? अनंत असतात. मित्रो, ॲज पर सायन्स आपल्या डोक्यामध्ये दिवसभरात किती विचार येत असतील? साधारणतः आपल्या डोक्यामध्ये एका दिवसात 60,000 विचार येतात. किती विचार येतात? 60,000. आणि यामधले 95% काय असतात? निगेटिव्ह असतात. ओनली 5% आर पॉझिटिव्ह. आणि हे जे विचार आहेत या विचारानुसार आपले ड्रीम म्हणजे आपली स्वप्न ठरतात. म्हणजे आपल्याला आयुष्यात काय बनायचंय, मला काय व्हायचं, असे स्वप्न आपण बघायला लागतो. म्हणजे इच्छा ह्या इनव्हिजिबल असतात, स्वप्न हे इच्छांचं व्हिज्युअलायझेशन असतं. अशा स्वप्न तुम्ही बघायला लागतात, परंतु नुसतं इच्छा आणि स्वप्न बघून चालणार नाही. तर याचं तुम्हाला काय करावं लागेल? गोलमध्ये रूपांतर करावं लागेल. आणि नुसतं गोल सेट करावं लागणार नाही, तो अचीव्ह सुद्धा करावा लागेल. म्हणून इच्छा, स्वप्न आणि गोल हा प्रवास कसा करायचा ते आपण आता पुढे बघूया. मित्रो, सर्वात आधी गोल का सेट करायचं आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्याचं कंट्रोल तुमच्या हातात असलं पाहिजे? येस ऑर नो? प्रत्येकाला वाटतं? कोणाच्या हाताखाली आपण काम केल्यापेक्षा, नोकरी केल्यापेक्षा आपल्या आयुष्याचं कंट्रोल आपल्या आयुष्यात असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. नेक्स्ट, तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये मोटिवेशन आणि योग्य डायरेक्शन असली पाहिजे? येस ऑर नो? प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला जे डिसिजन्स आहेत ते अगदी राईट आणि क्विक असले पाहिजेत? वाटतं प्रत्येकाला? येस ऑर नो? तुम्हाला वाटतं तुमची इफिशियन्सी खूप वाढत राहिली पाहिजे, तुम्ही एनर्जेटिक, एन्थुजियास्टिक असले पाहिजेत? येस ऑर नो? तुम्हाला असले पाहिजेत आयुष्यामध्ये? प्रत्येकाला वाटतं. आणि शेवटी सर्वांना वाटतं की
आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. मग तुम्हाला या सर्व गोष्टी जर आयुष्यात मिळवायच्या असतील तर आपल्याला गोल सेट करावा लागेल आणि तो कसा करायचा ते आपण बघूया. मित्र, अर्नॉल्ड श्वार्झनेगर यांनी वयाच्या 23व्या वर्षी ठरवलं की मला जगातला सर्वोत्कृष्ट बॉडी बिल्डर व्हायचं आहे आणि वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी मिस्टर ऑलिम्पिया हे पदक मिळवलं आणि सर्वोत्कृष्ट बॉडी बिल्डर झाले. तिथेच ते थांबले नाहीत. त्यांनी विचार केला की मला नुसतं बॉडी बिल्डर होऊन चालणार नाही, मला अमेरिकेमधलं सर्वात यशस्वी उद्योजक व्हायचं आहे. आणि वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी अनेक उद्योग सुरू केले आणि उत्कृष्ट आणि यशस्वी उद्योजक बनले. तिथंच ते थांबले नाहीत. त्यांनी नंतर विचार केला की मला हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वात चांगलं काम करायचं आहे, सर्वात जास्त पेड असलेला ॲक्टर, ज्याला सर्वात जास्त मानधन घ्यायचं असं मला बनायचं आहे. आणि जवळपास 44 पेक्षा जास्त सुपरहिट मूव्हीज त्यांनी दिल्या आणि हॉलिवूडमधले सर्वात जास्त मानधन घेणारे ते ॲक्टर बनले. तिथंच ते थांबले नाहीत. मग त्यांनी विचार केला की मला राजकारणात जायचं आणि गव्हर्नर बनायचं आहे. त्यांना लोकांनी सांगितलं तुम्ही सिनेटर बना, पण ते म्हणाले नाही, मला काय बनायचं आहे, गव्हर्नर. आणि तुम्हाला माहिती असेल की अर्नॉल्ड श्वार्झनेगर हे सुद्धा गव्हर्नर बनले. इथेच ते थांबले नाहीत. एवढ्या सर्व त्यांनी अचिव्हमेंट्स आयुष्यामध्ये केल्या आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये केल्या. यांचा जो फॉर्म्युला होता की आयुष्यामध्ये काय कोणती गोष्ट मिळवायची, तो हा होता की जी इच्छा आहे ती इच्छा समोर ठेवायची, त्यानुसार विचार करायचा, त्यानुसार प्रयत्न करायचे आणि आयुष्यामध्ये ते सक्सेस मिळवायचं. अशा प्रकारचं अर्नॉल्ड श्वार्झनेगर यांच्या आयुष्यातला फॉर्म्युला होता. हाच फॉर्म्युला आपण अधिक सायंटिफिकली बघूया. ती आपण एक छोटी एक्सरसाइज घेऊया. प्लीज स्टँड अप. मित्र, तुम्ही आता कसे उभे राहिले? मी असे बसलेले होते तुम्ही मस्तपैकी. मी म्हटलं उभं राहा, तुम्ही असे उभे राहून झाले बिलकुल. प्लीज सिट डाऊन. बसा बसा, खाली बसा. आता मी स्टँडअप म्हणणार नाही, आता मी काय म्हणेल स्प्रिंग अप. स्प्रिंग अप म्हणजे काय? स्प्रिंग माहिती आहे कसा होतो? एकदम जम्प होतो. जेव्हा मी स्प्रिंग अप म्हणेल तेव्हा तुमच्यातला प्रत्येक जण जागेवर कसा उभा राहायला पाहिजे. स्प्रिंग अप म्हटल्यावर एकदम टाळकन असं जसं स्प्रिंग विकतो तसं तुम्हाला त्यात उत्साह, एन्थुजियाझम दिसला पाहिजे. ओके, रेडी? स्प्रिंग अप. अच्छा, 80% आले आहेत व्यवस्थित, अजून बघू 20% आले आहेत. तर एक छोटीशी एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. एक छान म्युझिक ट्रॅक इथे वाजेल, माझ्यासाठी मी जी ऍक्टिव्हिटी करेल त्या ऍक्टिव्हिटी करायची आणि माझे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे. रेडी? रेडी? आवाज नाही तर रेडी? या बाजूला टाण टाण लेफ्ट. चॉप करा, चला चॉप करा. त्याला उठवा टर्न राईट राईट, या बाजूला टर्न, मागून चॉप करा. चला चॉप चॉप चॉप. फक्त मागायचं व्हेरी गुड व्हेरी. तुम्हाला माहिती आहे ऍक्शन क्रिएट्स एनर्जी. ऍक्शन क्रिएट्स दैनंदिन जीवनामध्ये ऍक्टिव्ह राहाल तेवढी एनर्जी क्रिएट होईल. जेवढी एनर्जी क्रिएट होईल तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी, आणि जेवढी क्रिएटिव्हिटी वाढेल तेवढी एफिशियन्सी वाढेल. जेवढी एफिशियन्सी वाढेल तेवढे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या सक्सेसच्या. ओके मित्र, स्वॉट ॲनालिसिस तुमच्याकडे आहे? कागद पेन आहे सगळ्यांकडे? कोणाकोणाकडे? हातवरती करा. स्वॉट ॲनालिसिस मध्ये लिहा. वरती तुम्हाला दिसतंय स्ट्रेंथ. स्वॉट या शब्दामध्ये 4 तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु आज तुमच्या हातून मी लिहून घेतोय. स्ट्रेंथ म्हणजे काय? तुमच्यामध्ये जे काही शक्तिस्थानं आहेत, जे तुमचे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत ते इथे लिहायचे आहेत. किती? 4. स्ट्रेंथ म्हणजे तुमच्याकडे चांगली करण्याची क्षमता असेल, वाद्य वाजवता येत असेल, कोणा वक्तृत्व चांगलं असेल, कोणाचं मॅथ चांगलं असेल, जे काही तुमच्याकडे 4 चांगले गुण आहेत ते इथे. सेकंडली आहे विकनेसेस. विकनेस म्हणजे तुमच्यातल्या उणीवा, जी गोष्ट तुम्हाला जमत नाही असं तुम्हाला वाटतं ते तिथे लिहा. कोणाला वाटतं मला गणित कठीण जातं, कोणाला वाटतं माझी स्मरणशक्ती कमी आहे, कोणाला वाटतं की मला लक्षात राहत नाही. जे काही तुमचे विकनेसेस असतील प्लीज 4 फास्टमध्ये लिहा. त्याखाली अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज संधी. आज तुम्ही जिथे कुठे ज्या क्षेत्रात आहात, शिकत आहात, काही सर्व्हिस जॉब करत आहात किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ज्या काही
अपॉर्च्युनिटीज आहेत त्या अपॉर्च्युनिटीज कुठल्या त्या तुम्ही लिहा. त्यानंतर तुमच्याकडे चौथा जो टी आहे तो म्हणजे थ्रेट्स. आपल्या आयुष्यामधले जे काही धोके आहेत की ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात पुढे जाता येत नाही असे धोके, त्यामध्ये तुम्हाला एखादा आजार असेल, व्यसन असेल, त्यानंतर तुम्हाला जे काही फार मोठी अडचण आहे की ज्यामुळे तुम्हाला पुढे जाता येत नाही आहे ती अडचण, ते थ्रेट्स 4 लिहा. 4 तुमचे विकनेसेस, 4 तुमच्या समोर असलेल्या संधी आणि धोके. आता प्लीज ज्यांना स्वतःहून इच्छा आहे आणि उभं राहून सांगायची इच्छा आहे त्यांनी त्याचे स्ट्रेंथ, एक स्ट्रेंथ सांगा कोणीतरी उभं राहून प्लीज, म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला कळलंय नाही कळलंय ते. तुमची स्ट्रेंथ कोणाला माहिती आहे स्वतःची स्ट्रेंथ, माईक असेल तर प्लीज द्या त्यांच्याकडे. यस, नाव सांगायचं आणि स्ट्रेंथ सांगायचं. माझं नाव भीमसेन गोटे, मी वर्ध्यावरून आलेलो आहे. व्हेरी गुड. आणि माझी स्ट्रेंथ आहे मी कुणाशी आणि कुठेही सहजपणे मिसळून घेऊ शकतो. सहजपणे मिसळून घेऊ शकतो म्हणजे अडॉप्टेशन, समायोजन कोणाशी साधू शकतात. व्हेरी गुड स्ट्रेंथ. प्लीज गिव्ह हिम अ बिग हँड. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. चांगली स्ट्रेंथ आहे. मी अमित, मी पुलगाववरून आलेलो आहे. यस. आणि मी छान कविता करू शकतो. छान कविता करू शकतो. व्हेरी गुड. एक 4 ओळी कविता सांगता येतील? एक प्रेम कविता आहे. 4 ओळी, फक्त 4 ओळी. आणि गावरानी आहे थोडी. हा हा. कधीतरी कुठतरी तुले पाहिल्या वाणी वाटे, कधीतरी कुठतरी तुले पाहिल्या वाणी वाटे, तुले पाहून जीव गालामध्ये खुद खुद हासे, तुले पाहून जीव गालामध्ये खुद खुद हासे, कधीतरी कुठतरी तुले पाहिल्या वाणी वाटे. जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. छान प्रेम कविता म्हणाली, म्हटली त्यांनी. व्हेरी गुड. चांगलं आहे. कविता, कवी, व्हेरी गुड. सर, माझं नाव शिवानी सवाशरे. शिवानी, आणि yes. मला जर कोणी एखादी गोष्ट कंप्लीट करायला दिली, जर ती मी पूर्ण केली नाही तर मी शांत बसू शकत नाही. अच्छा, म्हणजे चिकाटी, ज्याला जिद्द म्हणता येईल आपल्याला, की जोपर्यंत एखादी गोष्ट हातात घेतली आणि पूर्ण करत नाही तोपर्यंत थांबत नाही. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या शिवानीसाठी. यस. माझं नाव गीता भवन आहे आणि मी बेस्ट कुकिंग करू शकते. व्हेरी गुड. बेस्ट कुकिंग. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या. जेवायला यावं लागेल तुमच्याकडे आम्हाला. केव्हा यायचं जेवायला? कधी पण. व्हेरी गुड. मयूर पाटील, हिंगणघाटवरनं आला आहे सर. मला मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीत, मॅनेजमेंट. व्हेरी गुड. मॅनेजमेंट स्किल चांगल्या पद्धतीत. मयूर, मॅनेजमेंट. एकदा जोरदार. थोडा विकनेसेस. विकनेसेस कोण सांगेल? विकनेसेस. यस, सांगेल. अपॉर्च्युनिटीज सांगा बघा. अपॉर्च्युनिटीज काय आहे तुमच्या समोरच्या? अपॉर्च्युनिटीज. हां, सांगू द्या, सांगू द्या. मला एक व्यावसायिक व्हायचं आहे आणि त्यासाठी मी शेतीला बेस ठेवलेला आहे आणि नंतर प्रॉपर्टी वगैरे. तर अपॉर्च्युनिटी अशी आहे की माझ्या घरी स्वतःची म्हणजे वडिलांची शेती आहे, तर ती माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. मी जे ठरवलं ते मी करू शकतोय. व्हेरी गुड. शेती म्हणजे एंटरप्रिनरशिप, म्हणजे उद्योजक व्हायचं आणि शेतीशी संबंधित उद्योजक व्हायचे त्यांना. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या. हां, प्लीज. नमस्कार सर, मी वर्धेवरून आलो आहे. माझं नाव निखिल मुडे आहे. ओके. आणि मला एक चांगला उद्योजक व्हायचा आहे. उद्योजक व्हायचं आहे. एंटरप्रिनरशिप. संधी काय आहे मग त्यासाठी सर, सपोर्टिंग? माझं डेअरी गोट पोल्ट्री ट्रेनिंग झालं आहे, पण मला डेअरी बाय प्रोडक्ट म्हणून माझा व्यवसाय सुरू करायचा आहे. ओके, व्हेरी गुड. त्याचं ट्रेनिंग पण झालं आणि त्या दृष्टीने त्यांनी सुरुवात केली. एकदा जोरदार टाळ्या. आता थ्रेट्स, धोके. धोके तुम्हाला काय वाटतं की हा माझ्यासमोर धोका आहे सध्या सर्वात मोठा? सर, आय एम व्हेरी लेझी अँड आय हॅव बॅड हॅबिट ऑफ स्मोकिंग. लेझी. नाव सांगा. निखिल तिवारी. निखिल. निखिल लेझी आणि स्मोकिंग. व्हेरी बॅड. ओके ओके. यस. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण स्वतःचे गुण आपण सांगतोय, चुका सांगत नाही. आणि ज्या अर्थी ते स्वतःहून सांगत आहेत त्या अर्थी सुरुवात झालेली आहे. त्यांना वाटतं की ही माझी विकनेस आहे. ही पहिली अवेअरनेस तुमच्यामध्ये. तुम्हाला कळलं पाहिजे माझी विकनेस आहे, ज्यामुळे माझी प्रगती होणार नाही. आणि तिथून सुरुवात होते आणि हळूहळू ती विकनेसवर तुम्ही मात करू. जसं यांनी बोलले, तो एक धोकाच आहे. व्यसन हा एक धोका आहे. थोडक्यात तुम्हाला स्वॉट अनालिसिस प्रत्येकाला कळालं स्वतःचं. तर स्वॉट अनालिसिस यासाठी मित्र तुम्हाला मी करायला सांगितलं. घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा लहान वयापासून आजपर्यंत तुमचा आयुष्याचा प्रवास आठवा. त्यानुसार हे 4ही गोष्टी लिहा आणि तुमच्या हळूहळू असं लक्षात येईल की ह्या 4ही गोष्टी प्रत्येकामध्ये आहेत. आज जगातला सर्वोत्कृष्ट उद्योजक जरी तुम्ही घेतला, बिल गेट्स, किंवा इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा महानायक अमिताभजी बच्चन जरी घेतले, किंवा गायनातील सर्वश्रेष्ठ गायिका लता मंगेशकर जरी घेतल्या, किंवा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर जरी घेतला, तरी त्यामध्ये सुद्धा या 4 गोष्टी नेहमी असतात. परंतु आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते आपण काय केले पाहिजेत? वाढवले पाहिजेत. वीक पॉईंट काय केले पाहिजेत? आपण कमी केले पाहिजेत.
ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या साध्य करून त्या गोल्डन अपॉर्च्युनिटीज बनवल्या पाहिजेत आणि जे धोके आहेत त्याच्यावरती ताबडतोब मात केली पाहिजे. हे 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे कुठलेही स्ट्रॉंग पॉईंट्स तुम्हाला प्रगतीला पूरक ठरतील, वीक पॉईंट्स तुमच्या अडथळे दूर होतील आणि अपॉर्च्युनिटीजमधून तुमचं भविष्य घडत जाईल. मित्रो, यासोबतच तुमचं जे गोल आहे ते ठरवण्याआधी लक्षात ठेवायचे, स्मार्टच्या आधी ए लक्षात ठेवायचे. पहिला ए आहे तुमचा ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड म्हणजे काय? कल किंवा आवड. तुमची आवड किंवा तुमचं पॅशन काय आहे हे सर्वात आधी लक्षात ठेवा. हा पहिला ए नेहमी लक्षात ठेवायचा. माझा पॅशन काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे की जी करताना मला खूप आनंद मिळतो, मी माझी तहान भूक विसरून जातो, ती गोष्ट शोधा. ते सर्वात महत्त्वाचं आहे. ती कोणासाठी क्रिकेट असेल, कोणासाठी म्युझिक असेल, कोणासाठी ॲक्टिंग असेल, कोणासाठी बिझनेस असेल, कोणासाठी शेतीसुद्धा असेल, ते तुम्ही शोधा. दुसरा ए जो महत्त्वाचा आहे तो आहे ॲबिलिटीज, क्षमता. माझ्यामध्ये त्या माझ्या पॅशनसाठी क्षमता आहे का? असतील तर ती कोणती आहे, ती मी कशी वाढवेल हा विचार करा. आणि तिसरा ए ज्याला आपण म्हणतो ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. तो दृष्टिकोन माझ्यामध्ये येण्यासाठी मला काय करावं लागेल ते सर्व करत राहायचं आयुष्यात. म्हणजे ॲप्टिट्यूड, देन सेकंड ए ॲबिलिटीज आणि तिसरा ए काय? तिसरा ए ॲटिट्यूड, दृष्टिकोन आणि चौथा ए ॲक्शन. त्यासाठी जे काही शक्य असेल ती ॲक्शन आयुष्यात करत जायचं. हे 4 ए नेहमी लक्षात ठेवायचे. आणि नंतर तुमचं जे गोल आहे त्यावरून ठरवायचं स्मार्ट गोल. स्मार्टमधला यस काय म्हणतोय तुम्हाला? स्पेसिफिक असलं पाहिजे तुमचं ध्येय. आता यांनी मला सांगितलं यांना काय व्हायचं आहे? सायंटिस्ट व्हायचं आहे. ते ध्येय रफ आहे, त्याला आपण स्मार्ट कसं बनवू बघा. स्पेसिफिक म्हणजे काय? निश्चित पाहिजे. मेजरेबल म्हणजे काय? तुम्हाला ते मोजता येईल किंवा शब्दात मांडता येईल असं पाहिजे. अटेनेबल म्हणजे काय? तुम्हाला मिळवता येण्यासारखं पाहिजे. आणि आर म्हणजे रिलिव्हंट म्हणजे तुमच्या पॅशनशी संबंधित पाहिजे. आणि लास्ट टी म्हणजे टाइम बेस्ड म्हणजे टाइम बाउंड पाहिजे, म्हणजे कधी साध्य करायचं ते सुद्धा पाहिजे. आता यांचं जे ध्येय आहे सायंटिस्ट व्हायचं. स्प्रिंग अप, व्हेरी गुड. नाव काय म्हटलं? योगेश्वरी. कुठल्या फील्डमधलं सायंटिस्ट व्हायचं आहे? रॉकेट सायंटिस्ट. रॉकेट सायंटिस्ट, व्हेरी गुड. म्हणजे आणखी स्पेसिफिक होतो आपण, रॉकेट सायंटिस्ट व्हायचं आहे. इंजिनिअरिंग करत आहे मी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. व्हेरी गुड. इंजिनिअरिंग सुरू आहे, व्हेरी गुड. तिथून एमटेक आणि PhD. ओके. टाइम बेस्ड केव्हा व्हायचं सायंटिस्ट? पुढच्या 5-6 वर्षामध्ये. नो 5-6 वर्षात कधीतरी होईल असं नाही पाहिजे. कसं पाहिजे? परफेक्ट तारीख किंवा परफेक्ट वर्ष, परफेक्ट महिना पाहिजे. त्यासाठी किती वर्षाचा कोर्स आहे, किती व्हायचं आहे? 4-5 वर्ष. आता काय सुरू आहे सध्या? कुठला दिवस आहे आजचा? महिना घेऊया आपण. कोणता महिना आहे? 6 जून. जून 2017. आणि 5 वर्ष म्हणजे 2022. जून 2022 पर्यंत योगेश्वरीला रॉकेट सायंटिस्ट व्हायचं आहे. हे काय झालं तिचं? स्मार्ट गोल झालं. असं तुमचं गोल असलं पाहिजे. तारीख सुद्धा जर नक्की करता आली तर करा. तुमचं काय मिळवायचं ते त्याचं नाव आणि केव्हा मिळवायचं, कसं मिळवायचं एका लाईनमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या योगेश्वरीसाठी. असं कोण सांगेल स्वतःचा स्मार्ट गोल एका लाईनमध्ये? यस प्लीज. सर, माझं नाव अश्विन रमेश गेडेकर. अश्विन, हां. व्हेरी गुड. सर, मला बनायचं आहे प्रोग्रामर. केव्हा? म्हणजे आता माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग चालू आहे, फायनल इयर. आणि कॅम्पस चालू होईल फायनल इयर पासनं. त्या स्किल घेणं मी चालू केलंय, 2 महिने झाले आता. ओके. आणि माझं असं हे होऊन गेलं परफेक्शन की मी स्वतःचं एक वेबसाईट सुद्धा बनवलं आहे. Very good. मेजरेबल. आता फक्त 2 महिने अजून मला घ्यायचे आहे आणि कॉलेज चालू. व्हेरी गुड. आता त्याला थोडं आणखी स्पेसिफिक करा की तारीख टाकून ठेवा, तुमचं नाव लिहा अश्विन, खाली लिहायचं प्रोग्रामर, बेस्ट प्रोग्रामर इन इंडिया आणि त्याखाली डेट टाकायचं की या दिवशी अश्विन हा भारतातला बेस्ट प्रोग्रामर असला पाहिजे. असं स्पेसिफिक ध्येय ठेवा. आणि नुसतं ते ठेवायचं नाही, कुठे ठेवायचं? तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमचं ध्येय पाहिजे, तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहिजे, तुमच्या डोक्यात पाहिजे. घरात तुम्ही जिथे झोपता, जिथं तुम्ही जास्तीत जास्त वेळ असता, स्टडी रूम असेल, तिथं एक व्हिजन बोर्ड बनवायचा. नोटीस बोर्ड असतो तसा बोर्ड, त्याच्यावरती लिहायचं तुमचं नाव, तुमचं पद, तुमची तारीख, तुमचं चित्र एखादं ते लावून तिथं नेहमी डोक्यात नजरेसमोर ते असलं पाहिजे. असं जर तुमचं ध्येय डोळ्यासमोर असेल ती मिळवण्यापासून थांबू शकत नाही. असं म्हणतात की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होते. तसं तुमचं ध्येय नेहमी जर डोळ्यासमोर असेल तर ते तुम्हाला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या अश्विनसाठी. सर्वांना लक्षात आलं? घरी गेल्यानंतर प्रत्येकाने ह्या 5 गोष्टी करायच्या आहेत. पहिल्यांदा 5 गोष्टी ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो अशा गोष्टी लिहायच्या आहेत.
तुम्हाला तुमचं ध्येय जर सापडलं नसेल अजूनही तर हा एक्सरसाइज घरी गेल्यावर करा. 5 आनंद देणाऱ्या गोष्टी, त्यानंतर त्यानुसार तुमचे 3 स्मार्ट गोल, किमान 3 स्मार्ट गोल, त्यानंतर त्याच्यासाठीचे 3 कारणं का तुम्हाला ते व्हायचं आहे, आणि खाली 3 ॲक्शन्स म्हणजे या तुम्ही आजपासून कराल. तुम्हाला आवडणाऱ्या 5 गोष्टी, तुमचे 3 स्मार्ट गोल, त्याचे 3 कारणं आणि खाली काय आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचे ॲक्शन. कारण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ती गोष्ट का मिळवायची याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. माहिती आहे, जर कारण असेल ना तर माणूस कोणती गोष्ट आयुष्यात सहज मिळू शकतो. मी तुमच्यासमोर उभा आहे, प्रशांत वावगे. मी वयाच्या 20व्या वर्षी माझं D.Ed पूर्ण केलं. जेव्हा D.Ed पूर्ण केलं आणि मी घरी आलो तेव्हा माझे वडील अत्यंत आजारी होते. त्यांना दवाखान्यात नागपूरलाच भावे डॉक्टरांकडे आणलं होतं. माझं गाव खुमगाव बुर्ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा तालुक्यात आहे. माझ्याकडे फक्त D.Edचं डिग्री होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. 2 एकर शेती, 4 बहीण भाऊ आणि आई वडील, 6 जणांचं कुटुंब आणि उत्पन्न काहीच नाही. माझी आई शेतात जायची, लोकांकडे कामं करायची. जी काही मजुरी येईल 40 रुपये रोज, त्या 1000-1200 रुपयात माझं घर चालायचं. तर वय वर्ष 20, माझ्या हातात फक्त D.Edची डिग्री आणि घरात 6 जणांचं कुटुंब सांभाळायचं. त्यावेळेस माझ्यासमोर पहिला गोल होता नोकरी मिळवणे. कारण काय, माझ्याकडे काय होतं, D.Edची डिप्लोमा होता. तो D.Edचा डिप्लोमा मला नोकरी देईल, परंतु कुठेही त्यावेळेस जागा निघत नव्हत्या. शिक्षण सेवक नावाचं एक पद आलं होतं, त्यामुळे कुठेही जागा भरल्या नव्हत्या. मी एका STDवर 600 रुपये महिन्यानी कामाला सुरुवात केली. तिथे 7 दिवस बसलो, मन लागलं नाही. नंतर 1 महिना एका सायबर कॅफेवरती काम केलं, तिथे सुद्धा मन लागलं नाही. दोन्ही ठिकाणी पगार मिळाला नाही. त्यानंतर 6 महिने मी एका आश्रमशाळेवर जळगाव जामोद तालुक्यामध्ये काम केलं. तिथे ग्रँट नव्हती, तिथं सुद्धा पगार मिळाला नाही. असं 1 वर्ष D.Ed झाल्यानंतर, परंतु मला कुठलीही नोकरी मिळाली नाही. 1 रुपया सुद्धा आयुष्यातला कमावता आला नाही. त्यानंतर मी माझ्या ट्युशन्स सुरू केल्या आणि त्यामधून मला पहिला आयुष्यातला रुपया मिळाला. म्हणजे तुमच्याकडे सगळ्या ॲबिलिटीज, क्षमता असून सुद्धा तुम्हाला पैसे कमवता येतील किंवा तुमचा उदरनिर्वाह सुद्धा करता येईल अशी परिस्थिती आज नाही आहे. त्यानंतर वय वर्ष 23, मला शिक्षण सेवक म्हणून मी रुजू झालो बुलढाणा जिल्ह्यात. माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळेस त्यांना दवाखान्यात लावायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. एका सावकाराकडून 24% व्याजाने पैसे आणले होते, त्यांच्या दवाखान्याचा खर्च केला. तेरवीला सुद्धा पैसे नव्हते, अशी परिस्थिती. आणि तेव्हा मी माझं गोल ठरवलं की तुमच्याकडे आयुष्यामध्ये काय पाहिजे, पहिल्यांदा एक चांगलं पद पाहिजे, एक चांगलं ओळख पाहिजे, चांगलं उत्पन्नाचं साधन पाहिजे. हा माझा गोल कुठून आला, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आला. आणि मी ठरवलं की मला चांगलं पद मिळवण्याचं माध्यम म्हणजे MPSC मधून मी सेल टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा दिली आणि त्यातून मला STI होता येईल. STI एक गॅझेटेड पोस्ट आहे, त्यातून चांगलं तुम्हाला उत्पन्न मिळेल म्हणून मी MPSC दिली. त्यानंतर मी वयाच्या 26व्या वर्षी पहिल्याच अटेम्प्टला MPSC पास करून सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून नागपूरला रुजू झालो. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माझीच एक मैत्रीण, तुम्हाला सांगायला हरकत नाही, रश्मी तेलेवार, ती सुद्धा STI होती. ती आली, ती सुद्धा STI, मी सुद्धा STI, परंतु कास्ट वेगवेगळी, दोघांचं लग्न होणं शक्य नाही. मग इंटरकास्ट मॅरेजला विरोध का, तर तिचे वडील होते DYSP, मी होतो क्लास 2, त्यांना माहिती होतं किमान क्लास 1 किंवा IS पाहिजे. मग मी पुन्हा एकदा एक रिझन मिळालं की बाबा आपल्याला जर प्रेम यशस्वी करायचं असेल, लग्न करायचं असेल, काय करावं लागेल, क्लास 1 तरी व्हावं लागेल. म्हणून मी पुन्हा राज्यसेवा एक्झाम दिली. 2009ला मी क्लास 1 ऑफिसर झालो आणि मग आमचं छान रितसर लग्न झालं. म्हणजे रिझन काय होतं, पहिल्यांदा रिझन काय होतं, आधीचं गोल असं होतं की पैसे नाहीत, आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून D.Ed कर आणि शिक्षक झालो. पहिल्यांदा रिझन होतं वडिलांचा मृत्यू, की पैसा नाही, तुम्हाला कोणी ओळखत नाही, त्यामुळे माझं गोल ठरलं STI, मी STI झालो. त्याच्यात पुन्हा क्लास 1 व्हावंच लागेल म्हणून क्लास 1 झालो. म्हणून तुम्हाला म्हटलं की रिझन, तुमच्या आयुष्यात सुद्धा असे रिझन असतील. तुमच्या आयुष्यातल्या 30 गोष्टी लिहून काढायच्या रात्री, ज्या तुम्हाला कराव्याशा वाटतील. छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला काश्मीरला जावंसं वाटेल, कोणाला एव्हरेस्ट सर करावंसं वाटेल, कोणाला फॉरेन टूर करावंसं वाटेल, छोट्या छोट्या 30 गोष्टी लिहून ठेवायच्या. आता रिटर्न कमिटमेंट, मित्र, रिटर्न किंवा एखादी गोष्ट लिहून ठेवणे किती महत्त्वाचं आहे, एक छोटीशी व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवतोय. द सिक्रेट मधला एक इन्सिडेंट आहे, ॲक्सिडेंटचा. एक व्यक्ती आहे, त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यामधून तो एक गोल ठरवतो की मी ख्रिसमसला माझ्या घरी येईल आणि त्यासाठी उद्या. मित्र, हा व्यक्ती गुडमन नावाचा ॲक्सिडेंटमध्ये मरणाच्या मृत्यूच्या शय्यावर होता. तिथून त्यांनी ठरवलं, सर्वांनी सांगितलं तू जगणार नाही, त्यांनी फक्त डोक्यात एक ठेवलं, मला ख्रिसमसला घरी जायचं आहे. आणि हळूहळू त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट होऊन ते खरोखर ख्रिसमसला घरी आले. म्हणजे तुम्हाला सांगा की मरणाच्या दारातून माणूस ध्येय निश्चिती करून बाहेर येऊ शकतो, तर तुम्हाला मला आपल्या आयुष्यातलं ध्येय मिळवणं फारसं कठीण आहे का? यस ऑर नो?
अजिबात नाही. तुमचं जे काही ध्येय असेल ते त्यापुढे फारच तोकडं आहे. एक रिटर्न कमिटमेंट तुमचं ध्येय लिहिणं का आवश्यक आहे. आपण एक तिकीट बघूया. तिकिटामध्ये तुम्हाला कुठून निघायचं लिहिलेलं असतं, कुठून जायचं आहे, कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला गाडीमध्ये बसायचं आहे ते स्टार्टिंग पॉईंट लिहिलेला असतो. मला नागपूरहून निघायचं आहे, म्हणजे आज तुम्ही कुठे आहात हे तुम्ही ठरवा. आज तुम्ही ग्रॅज्युएशन करत आहात, कुठल्या लेवलला आहात ती लेवल ठरवा. नेक्स्ट, त्यानंतर डेस्टिनेशन, तुम्हाला कुठे जायचं आहे. नागपूरहून मला अकोल्याला जायचं आहे, ते माझं डेस्टिनेशन झालं. यांना सायंटिस्ट बनायचं आहे, त्यांना शेतीशी संबंधित उद्योजक व्हायचं आहे, हे डेस्टिनेशन झालं, हे ठरवा. नेक्स्ट, त्यानंतर डेट, कोणत्या तारखेला व्हायचं आहे ते पर्टिक्युलर महिना आणि डेट ठरवा. नेक्स्ट, डिस्टन्स, तुम्हाला किती अंतर कापायचं आहे. आज तुम्ही कुठे आहात आणि कुठपर्यंत पोहोचायचं. मी म्हटलं आज माझं उत्पन्न महिन्याला 1 लाख रुपये आहे आणि मला महिन्याला 50 लाख कमवायचे आहेत, तर 49 लाख हा डिस्टन्स झाला. तो मला किती वर्षात, 3 वर्षात का मिळवायचं आहे, तर ते डिस्टन्स मला कळालं पाहिजे. त्यानंतर प्राईस, म्हणजे तुम्हाला तिकिटासाठी काय करावं लागतं, किंमत मोजावी लागते. तसं आयुष्यात तुम्हाला जे काही मिळवायचं असेल त्यासाठी किंमत मोजावी लागेल. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील, तुम्हाला वेळ द्यावा लागेल, काही ट्रेनिंग्स घ्यावं लागतील, स्किल डेव्हलप करावं लागतील. तर अशा प्रकारे तुमचं ध्येय जे आहे त्यामध्ये तुम्ही आज कुठे आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे, केव्हा जायचं आहे, किती अंतर कापायचं आहे आणि प्राईस तुमची काय द्यायची आहे. 4 तास अभ्यास करावा लागेल, 6 तास मला बसावं लागेल, 6 तास मेहनत करावी लागेल. असं तुमचं ठरवल्यानंतर एक व्हिजन बोर्ड बनवा आणि तो व्हिजन बोर्ड नेहमी डोळ्यासमोर, मोबाईलच्या स्क्रीनवर, कॉम्प्युटर स्क्रीनवर, खिशातल्या एखाद्या डायरीवर, तुमच्या पॉकेटमध्ये असू द्या, म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला आठवत राहील. आणि तुमच्या ध्येयासाठी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी मी देतो. मित्रो, आयुष्यामध्ये कुठलेही गोल जे असते ते 3 टप्प्यामध्ये मिळवायचं असतं. एक लॉंग टर्म, देन मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म. देवेंद्र फडणवीसांनी हे ध्येय ठेवलं की त्यांना महाराष्ट्राचं काय व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे. पण एकदम मुख्यमंत्री झालेत का ते एका दिवसात. त्यांनी त्यासाठी शॉर्ट टर्म काय ठेवलं गोल, की मला सोशल वर्क, नॉलेज आणि स्किल मिळवायचे. त्यांचे वडील त्यांच्या घरी ऑलरेडी राजकारणात होते. मग देवेंद्र फडणवीसांनी काय केलं की त्यांना आवश्यक सोशल वर्क, डिग्री, नॉलेज, स्किल डेव्हलप केले. भाषण मला चांगलं देता आलं पाहिजे, माझा लोकांशी संपर्क असला पाहिजे, माझं कम्युनिकेशन स्किल, फ्रेंड सर्कल, नेटवर्क चांगलं असलं पाहिजे. मग त्यांनी टर्म गोल काय ठरवलं की मला MLA म्हणजे काय, आमदार व्हावं लागेल. ते आमदार झाले 3 टर्म. त्यानंतर मग त्यांनी CM ऑफ महाराष्ट्रासाठी काय केलं, त्यानुसार निवडणुका झाल्यात, त्यांचे निवडून आलेत लोक आणि मग ते CM ऑफ महाराष्ट्र झालेत. आपल्याला इथं राजकीय पक्षाशी घेणे देणे नाही, परंतु कुठल्याही व्यक्तीला आयुष्यात जे मोठं ध्येय मिळवायचं असेल त्याचे 3 टप्पे करावे लागतात. सुरुवातीला शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि मग लॉंग टर्म. सर्वांनी एक छानपैकी फ्रेम घ्यायची, त्यामध्ये लॉंग टर्म गोल इन माय लाईफ इज, जे काही तुमचं गोल असेल ते असं लिहून तुमच्या समोर ठेवायचं नेहमी, म्हणजे तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळत राहील. गोल हे फक्त एकाच क्षेत्रात असत नाही. मास्टरी म्हणजे तुमचे जे काही स्किल्स आहेत स्वतःचे ते मिळवायचे. पर्सनल मटेरियलिस्टिक म्हणजे भौतिक वस्तू, ज्यामध्ये फ्लॅट, बंगला, कार प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे असलं पाहिजे. असं नो, प्रत्येकाला वाटतं आणि ती चांगली गोष्ट आहे. आपल्यासाठी फार दुर्दैव आहे की आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला आपल्यावर असे संस्कार होतात की पैसा कमावणे खूप वाईट आहे. मित्र, चांगल्या मार्गाने म्हणजे एथिकल अँड लिगल, म्हणजे नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य मार्गाने पैसा कमावणं केव्हाही चांगलं आहे. आपल्या संतांनी सुद्धा सांगितलं. म्हणून तुमच्या आयुष्यात मटेरियलिस्टिक गोल सुद्धा पाहिजेत. माझ्याकडे ऑडी कार असली पाहिजे, BMW असली पाहिजे, माझा स्वतःचा छान डुप्लेक्स 4 BHK बंगला असला पाहिजे विथ स्विमिंग पूल. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवा, त्याशिवाय तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडावंसं वाटणार नाही. रिलेशनशिप्स, तुमच्याकडे मटेरियलिस्टिक सोबत चांगले नातेसंबंध, तुमचे आई वडील, मित्र, भाऊ बहीण यांचे संबंध सुद्धा चांगले पाहिजेत. काय तुमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे आणि घरात मुलांसोबत संवाद नाही, पत्नीसोबत भांडण आहे, डायव्होर्स झाला आहे, अशा ज्या यशाला काही किंमत नाही. फॅमिली मटेरियलिस्टिक म्हणजे तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबाला, माझा मुलगा, माझी मुलगी चांगल्या शाळेत शिकली पाहिजे, माझ्या आईवडिलांना फॉरेन टूर मला घडवता आला पाहिजे, अशा सर्वांना फॅमिलीला सुद्धा आपल्याला सुख देता आलं पाहिजे. आणि लास्ट स्पिरिच्युअल गोल्स, ज्याला आपण आध्यात्मिक ध्येय म्हणूया. माणसाला पैसा मिळाला, पोट भरलं, अवॉर्ड मिळाले, पुरस्कार मिळाले, त्यानंतर त्याला वाटतं की मला आत्मिक समाधान पाहिजे. त्यासाठी सोशल कॉन्ट्रीब्युशन. आमिर खान तुम्ही बघताय, आमिर खानला आज कमी आहे कोणत्या गोष्टीची, पैसा कमी नाही, सर्व गोष्टी आहेत, परंतु त्याला आज काय पाहिजे आहे, स्पिरिच्युअल गोल्स. की सामान्य माणसामध्ये जाऊन, तुम्ही बघितलं असेल तुफान आलया, कोणी बघितलंय का तुफान आलया, वॉटर कप स्पर्धा वगैरे भाग घेतलाय कोणी इथे? व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या होत्या सगळ्यांसाठी. मित्रो, एक स्टेज आयुष्यात अशी येते की आपल्याला सगळं मिळतं, मग आपल्याला वाटतं आत्मिक समाधान. त्यासाठी आमिर खानला तुम्ही बघितलं असेल, त्याची पत्नी दोघंजण खेड्यापाड्यात जाऊन खाली सतरंजीवर बसून लोकांसोबत चर्चा करून त्यांना प्रेरणा देतात. तर याला स्पिरिच्युअल गोल्स असं म्हणतात. हे सर्व गोल आपण आपल्या आयुष्यात ठेवले पाहिजेत.
दुसरी गोष्ट, आज सरांनी प्रॉमिस करायचं आहे की तुमचे ध्येय जे काही असतील ते कधीही बाजूला ठेवायचे नाहीत. अनेक ध्येय असतील तुमच्यासमोर, फॉरेन टूर, नवीन भाषा शिकणे, स्वतःचा बिझनेस, एखाद्याला वाटत मी कवी व्हायचं, लेखक व्हायचं, छान कविता म्हटली मगाशी एकाने, कोणाला ॲडव्हेंचर आवडतं, मला एव्हरेस्टला जायचं आहे, मला स्कुबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, हे सर्व ध्येय आपल्या आयुष्यात ठेवायचे आणि त्यासाठी प्रयत्न करत राहायचा, त्याला कधीही बाजूला ठेवायचं नाही. नुसतं आपले ध्येय ठरवायचे नाही तर ते ध्येय शेअर करायचे, डिक्लेअर करायचे. जेव्हा मी राज्यसेवा एक्झाम 2009ला दिली, माझा रिझल्ट यायचा होता, तेव्हा मी आधीच डिक्लेअर केलं होतं की मी क्लास 1 ऑफिसर होणार आहे. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी खरोखरच क्लास 1 ऑफिसर झालो. मित्र, एवढं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे आपल्या ध्येयाबद्दल. सी.डी. देशमुख तुम्हाला माहिती आहेत. सी.डी. देशमुख हे पहिले ICS, ज्याला आपण आजच्या भाषेत IAS म्हणून, भारताचे होते. जेव्हा एक्झामचा रिझल्ट आला तेव्हा ते कॅरम खेळत होते. कॅरम खेळत असताना त्याच्या मित्रांनी त्यांना सांगितलं, अरे रिझल्ट आला आहे. तर त्यांनी त्याला प्रश्न काय विचारला, सी.डी. देशमुखांनी त्यांच्या मित्राला कॅरम खेळता खेळता, की भारतामधून दुसरा कोण आला. काय प्रश्न विचारला, भारतामधून दुसरा कोण आलं. यातून काय दिसलं त्यांचा कॉन्फिडन्स, की पहिला कोण आहे भारतातून, मी आहे, सी.डी. देशमुख आहे, हे त्यांना आधीच माहिती होतं. एवढा कॉन्फिडन्स तुमच्यात असला पाहिजे. म्हणून आपले गोल्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिजे सर्वांना. छोटीशी एक्झरसाइज घेऊया आपण. तुम्हाला कार माहिती आहे, कार, आपलं जे बॉडी आहे, शरीर, हे सुद्धा एक कार सारखं आहे, कार. आता या शरीराला व्हॅलिडिटी किती आहे बाय नेचर, माणसाच्या शरीराची व्हॅलिडिटी आपण मगाशी बघितलं, भारतात 77 वर्ष आहे. परंतु सगळेजण 77 वर्ष जगतात का, 100 वर्ष जगतात का, 40-45 वर्षी हार्ट अटॅक येऊन जात आहे लोक. कारण काय माहिती आहे, गाडी जर तुम्हाला चांगल्या कंडिशनला ठेवायची असेल, शोरूम कंडिशनला, जसा आपला जन्म होतो तेव्हा आपलं शरीर काय असते, शोरूम कंडिशन, तशी कार शोरूम कंडिशनची ठेवायची असेल तर तुम्हाला पहिल्याच गिअरमध्ये चालवावं लागते का ती. तुम्ही बघा एकदा, इथून निघा, नागपूरहून अकोला निघा गोडणी, आणि कार पहिल्या गिअरमध्ये ठेवा, काय होईल, पहिल्या गिअरमध्ये जाऊ शकते का ती. अर्ध्या पाऊण तासात ती कार काय होईल, तिचं इंजिन खराब होईल. आपलं शरीर सुद्धा असंच आहे, याला काही गिअर दिलेले आहेत, पहिला गिअर, दुसरा गिअर. पण आपल्यापैकी सगळेजण इथं पाहतो पहिल्या गिअरमध्ये बसलेले, असे टप्प काहीतरी ऐकत आहे, सुस्ती येत आहे, ठीक आहे चाललंय. तर तुम्हाला मी आयुष्यातले 5 गिअर सांगतो या ठिकाणी. हे 5 गिअर आयुष्यात नेहमी वापरायचे. वापरायला तयार आहात, येस ऑर नो. पहिला गिअर जो आहे तो पहिले ऐकून घ्या, मग आपण तुमची प्रॅक्टिस करून घ्या. पहिला गिअर आहे फक्त हसायचं, पण तो हसताना दात दिसायला नको आणि आवाज यायला नको. हा काय आहे, पहिला गिअर आहे. पहिला गिअरमध्ये दात दिसायला नको, आवाज यायला नको, फक्त स्माइल. दुसऱ्या गिअरमध्ये दात दिसायला पाहिजे परंतु आवाज यायला नको. दाखवा दुसरा गिअर, आवाज नको. हा सेकंड गिअर. तिसऱ्या गिअरमध्ये दातही दिसायला पाहिजे आणि आवाजही यायला पाहिजे. टाका तिसरा गिअर. हा 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 हा. ओके ओके. आणि चौथा गिअरमध्ये आपण दातही दिसायला पाहिजे, आवाजही यायला पाहिजे, पण जागेवर नाही बसायला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, समोरच्याला शेक हँड केला पाहिजे. आणि पाचव्या गिअरमध्ये बसल्या बसल्या शेक हँड नाही, उभं राहायचं जागेवर. एक तुम्ही बघा, क्रिकेट पडली की काय करतात रे, बसून राहतात असे, की हात बांधून घेतात. काय करतात, धावत धावत जवळ येतात आणि काय करतात, हाय 5 आणि हाय 10 देतात. का देतात हाय 5 आणि हाय 10? बॉडीमध्ये जी एनर्जी क्रिएट होते ती एनर्जी दुसऱ्याच्या बॉडीमध्ये जाते आणि तो सुद्धा तेवढा एक्सायटेड होतो, म्हणून ते हाय 5 आणि हाय 10 देतात. आपण मात्र कसं करत नाही. म्हणतो पाचवा गिअर आहे की हसता हसता, आवाज करता करता उभं राहायचं आणि समोरच्याला काय द्यायचं, हाय 5 आणि हाय 10. गेडे. पहिला गिअर, फर्स्ट गिअर. दात दिसायला नको, आवाज यायला नको, स्माइल, किलिंग स्माइल. सेकंड गिअर, दात दिसू दे, आवाज नको. थर्ड गिअर, आवाज आणि दात दोन्ही दिसलं पाहिजे. हा 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 हा. चौथा गिअर जर हसता हसता समोरच्याला शेक हँड करा. चौथा गिअर, हा 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 हा. पाचवा गिअर जरा स्प्रिंग अप, जागेवर बघा, हाय 5 द्या. हा 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 हाय 5 हाय 10. 5 लोकांना द्या, 5 लोकांना, आजूबाजूच्या 5 लोकांना हाय 5 हाय 10. हा हा हा. आणि 5 गिअर नेहमी आयुष्यात वापरा. तुमच्या आयुष्यातले दुःख, चिंता, मरगळ निघून जाईल. गेडे मित्र, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत. जसा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे की झाडावरून पडलेलं फळ खालीच पडते, ते न्यूटनने बघितलं आणि कुठला शोध लावला, गुरुत्वाकर्षणाचा. आपण असतो तर काय केलं असतं, फळ खाऊन टाकलं असतं कापून मस्त ऍपल आहे ना. मित्र, आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे आज
तुमच्या आयुष्यात जे काही घडते आहे, जे काही तुम्ही आहात, ते तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात आकर्षित केलेलं आहे. तुम्ही जे म्हटलं, जसा विचार केला तसं तुम्ही बनला. ॲज यू थिंक दॅट विल यू बिकम. जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही बना. अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. म्हणून सगळ्यात आधी काय करायचं, आस्क. जे आजूबाजूला तुम्हाला जग दिसते हे मेनू कार्ड आहे. काय आहे? मेनू कार्ड. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, मेनू कार्ड घेतल्यानंतर तुम्ही काय करता? ऑर्डर करता. तुम्हाला काय पाहिजे? पालक पनीर पाहिजे, चिकन टिक्का पाहिजे, मटन सावजी पाहिजे. तुम्ही ऑर्डर करता आणि तो वेटर तुमच्यासाठी ते घेऊन येते. तसं आज ठरवा तुम्ही की तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे. तुम्हाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, बिझनेसमॅन व्हायचं आहे, शेतकरी व्हायचं आहे, एंटरप्रेनर व्हायचं आहे. जे व्हायचं आहे ते आज तुम्ही काय करा? डिक्लेअर करा. त्यामुळे तुम्हाला तुमचं गोल समजेल. नंतर फोकस, मेडिटेशन. फोकस म्हणजे काय? फुल फोकस, कॉन्सन्ट्रेशन तुमचं असलं पाहिजे. प्लीज प्रत्येकाने आपला हात समोर करा, असा डोळ्यासमोर घ्या. असा तुमच्या हाताकडे बघा. तुमच्या हाताकडे बघा. तुम्हाला काय दिसतंय हातावरती? हातावरच्या रेषा दिसतात आहे, तुमचे बोटं दिसत आहे. आता माझ्याकडे बघा. तुमच्यासमोर मी उभा आहे. आता तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघत आहात तेव्हा तुम्हाला हातावरच्या रेषा दिसत आहेत का? का दिसत नाही आहेत? कारण तुमचा फोकस कुठे आहे? माझ्याकडे आहे. पुन्हा एकदा हाताकडे बघा. आता हाताकडे बघताना तुम्हाला मी दिसतोय का? नाही दिसत, कारण तुमचा फोकस हातावरती आहे. मित्रो, असा तुमचा फोकस असला पाहिजे. जे ध्येय आहे त्याच्या, म्हणून आपला फोकस नेहमी ध्येयावरती असू द्या. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन काय, तर तुम्ही जे ध्येय आहे, जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण केलं आहे असं व्हिज्युअलाइज करायचं. तुम्हाला वाटतं मी IAS झालो आहे, माझा स्वतःचा बिझनेस सुरू झालेला आहे, मला लाखो करोडो रुपये त्यातून मिळत आहेत, माझं स्वप्न आहे सायंटिस्ट व्हायचं, मी ऑलरेडी सायंटिस्ट झालेली आहे, असं स्वप्न बघायचं, व्हिज्युअलाइज करायचं. नंतर त्या आपोआप वास्तवात येईल. तुम्हाला माहिती आहे मुरलीधरनचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला आणि त्याला विचारलं की तू सर्वात जास्त विकेट्स का घेतोय? जगामध्ये अनेक बॉलर आहेत, स्पिनर आहेत, पण त्यांना प्रत्येक वेळी एवढ्या विकेट्स मिळत नाहीत. तेव्हा मुरलीधरनने एक उत्तर दिलं की मी जेव्हा बॉलिंग टाकण्यासाठी मागे येतो, तुम्हाला माहिती आहे बॉलर एकदम बॉलिंग टाकतो का? तो काय करतोय? रनअप घेतो थोडासा मागे येऊन. तर जेव्हा मी मागे येत असतो रनअप घ्यायसाठी, तेव्हा तो डोक्यामध्ये एक व्हिडिओ प्ले करतो की हा बॅट्समन आहे, हा असा खेळतोय, त्याला मी हा बॉल असा टाकेल, तो असा खेळेल, तो आउट होईल, असं तो व्हिज्युअलाइज करतो मी आणि माझा बॉल टाकतो. आणि म्हणजे मला किमान 6 ते 8 बॉल टाकले, 1-2 ओव्हर टाकली, विकेट मिळते. म्हणजे व्हिज्युअलाइजचा एवढा इफेक्ट होतो. आपण व्हिज्युअलाइज करायचं, माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवायचा. तुम्हाला माहिती आहे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन आहे बिलीफ सिस्टम. तुम्ही काय मानता, कशावर विश्वास ठेवता, ते तुमच्या आयुष्यात घडतं. तुमचा विश्वास पाहिजे की माझं ध्येय मी मिळवणार, माझं ध्येय मी पूर्ण करणार, मी यशस्वी होणार. तसा विश्वास स्वतःवर ठेवा. तुमचं ध्येय निश्चित तुमचं होईल. आणि शेवटी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन, कृती करावी लागेल. जोपर्यंत कृती करणार नाही तोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला गाठता येणार नाही. आणि कृती कोणाला करावं लागेल? तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. दुसरं कोणी तुमची मदत करणार नाही. मित्रो, साधारणतः 1 तास झाले आपण गोल सेटिंग आणि अचिव्हिंग याबद्दल बोलत होतो. शेवटी जाताना एवढंच म्हणेल की प्रत्येकाकडे आयुष्यात एक ध्येय असलं पाहिजे. जर ध्येय नसेल तर तुमच्या आयुष्याला कुठलाही अर्थ नाही. कुठेतरी आपण चाललोय म्हणून आयुष्य जगायचं नाही. एक ध्येय डोळ्यासमोर ठेवा. त्या ध्येयासाठी आवश्यक जे काही फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे ते डेव्हलप करा, स्किल डेव्हलप करा. त्यासाठी आजपासूनच क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन सुरू करा. माझं ध्येय मी मिळवलं आहे असा विचार करा. त्यानंतर त्यामध्ये व्हिज्युअलायझेशनमध्ये जगत असतानाच तुमचा बिलीफ वाढला पाहिजे की माझा विश्वास आहे, हे ध्येय मी मिळवणार आहे. आणि शेवटी ॲक्शन्स, कृती त्यानुसार तुम्ही करत राहा. तुमचं ध्येय निश्चितच तुम्हाला मिळेल. ख्वाहिशों से गिरते नहीं फूल झोली में, वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा. ख्वाहिशों से गिरते नहीं फूल झोली में, वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा. कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहकर, कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा कहकर, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा. सर्वांना तुमच्या आयुष्यातलं ध्येय मिळो अशी शेवटी सर्वांना सदिच्छा देतो. आणि आपलं लास्ट कमिटमेंट जी आपल्याला सर्वांना घ्यायची आहे ती आपण घेऊया. स्प्रिंग अप. शेवटची कमिटमेंट तुमच्याकडून मला पाहिजे आहे. एकदा आपले 5 गिअर आपण टाकून घेऊया. फर्स्ट गिअर, किलिंग स्माइल. सेकंड गिअर, दात दिसू द्या, आवाज नका येऊ द्या. थर्ड गिअर, हा 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 हा. फोर्थ गिअर, शेक हँड आणि आवाज, हा 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 हा. फिफ्थ गिअर, हाय फाइव अँड हाय 10. वेगवेगळं एकदा जोरदार क्लॅपिंग उद्या स्वतःसाठी. प्लीज समोर हात घ्या. एक लास्ट कमिटमेंट सगळ्यांकडून घ्यायची आहे या ठिकाणी. मी शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात सर्वतोपरी
यशस्वी होण्याचा प्रयत्न करीन आणि मी यशस्वी झाल्यावर आणखी किमान 10 व्यक्तींना यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या कमिटमेंटसाठी. मित्र, आपल्याला स्वतःचं आयुष्य प्रकाशित करायचं आणि इतरांचंही करायचं आहे. तुम्ही यशस्वी झाले, तुम्हाला तुमचं ध्येय मिळालं, तुमच्या पुरतं ठेवू नका. इतरांना सुद्धा त्यांचं ध्येय मिळवण्यासाठी मदत करा. व्हेरी गुड. थँक्यू. तुम्ही एवढं साधारणतः 1 तास मला या ठिकाणी ऐकलं. सकाळ मीडिया ग्रुपचे आभार. त्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं, आपल्याशी बोलण्याची संधी दिली. मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये त्या लिहा. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अद्याप तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. विश यू ऑल सक्सेस, हॅपीनेस अँड पीस. Stay blessed, stay motivated.